खालीलपैकी कोणी मूक नाईक हे वर्तमानपत्र सुरू केले? खालीलपैकी कोणी मूक नाईक हे वर्तमानपत्र सुरू केले? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक नाईक हे वर्तमानपत्र सुरू केले. तसेच मित्रांनो, मूक नाईक या वर्तमानपत्राबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. मूक नाईक या वर्तमानपत्राची सुरुवात 31 जानेवारी 1920 साली झाली. मित्रांनो, मूक नाईक हे वर्तमानपत्र एक पाक्षिक स्वरूपाचे होते. आणि मित्रांनो, मूक नाईक या वर्तमानपत्राचे संपादक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, मूक नाईक हे वर्तमानपत्र 1923 साली बंद पडले. मूक नाईक या वर्तमानपत्राच्या शीर्षभागी संत तुकारामांचे वचने होते. आणि मित्रांनो, या वर्तमानपत्राला सुरू करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, मूक नाईक या वर्तमानपत्राची सुरुवात कधी झाली? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 31 जानेवारी 1920 साली. पुढील प्रश्न आहे, रयतवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? रयतवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 1820 साली. रयतवारी पद्धत 1820 साली सुरू झाली. पुढील प्रश्न आहे, प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहेत? प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 डॉक्टर आत्माराम पांडुरंग. प्रार्थना समाजाचे संस्थापक हे डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे आहेत. तसेच मित्रांनो, प्रार्थना समाजाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 साली झाली. आणि मित्रांनो, चे ठिकाण होते मुंबई या ठिकाणी. प्रार्थना समाजाचे तत्वे आहेत एकेश्वरवाद, अवतार संकल्पना चुकीची आहे आणि मूर्तीपूजा थोतांड आहे. मित्रांनो, प्रार्थना समाजामध्ये कोणकोणते सदस्य होते हे पण लक्षात असू द्या. प्रार्थना समाजाचे सदस्य होते राघव भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, परमानंद भाऊ महाजन, वामन मोडक, न्यायमूर्ती चंदावरकर. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 31 मार्च 1867 साली. पुढील प्रश्न आहे, माझी जन्मटेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माझी जन्मटेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 विनायक दामोदर सावरकर. माझी जन्मटेप हे आत्मचरित्र विनायक दामोदर सावरकर यांचे आहे. पुढील प्रश्न आहे, प्रकाश वाटा या पुस्तकाचे खालीलपैकी लेखक कोण आहेत? प्रकाश वाटा या पुस्तकाचे खालीलपैकी लेखक कोण आहेत? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 प्रकाश आमटे. प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक हे प्रकाश आमटे हे आहेत. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये पुस्तक आणि त्याचे लेखक या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो. त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत नरेंद्र जाधव. भनगरवाडी या पुस्तकाचे लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर. पावनखिंड या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई. गोलपिडा या पुस्तकाचे लेखक आहेत नामदेव ठसाळ. रणांगण या पुस्तकाचे लेखक आहेत विश्राम बेडेकर. आणि मित्रांनो, राजर्षी छत्रपती या पुस्तकाचे लेखक आहेत बाबासाहेब पुरंदरे. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, रणांगण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे विश्राम बेडेकर. पुढील प्रश्न आहे, तोंडघशी पडणे या शब्दाचा अर्थ काय आहे? तोंडघशी पडणे या शब्दाचा अर्थ काय आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 फजिती होणे. तोंडघशी पडणे म्हणजेच फजिती होणे असा त्याचा अर्थ आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढील प्रश्न आहे, वेद समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाला? वेद समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाला? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 1864 साली. वेद समाजाची स्थापना 1864 साली झाला. तसेच मित्रांनो, वेद समाजाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. वेद समाजाचे संस्थापक होते केशवचंद्र सेन व के धरलू नायडू. आणि मित्रांनो, वेद समाजाचे ठिकाण होते मद्रास या ठिकाणी. वेद समाज हे ब्राह्मो समाजाकडून प्रेरणा घेऊन स्थापन करण्यात आलेला होता. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात उंचीवरील पठार कोणते आहे? जगातील सर्वात उंचीवरील पठार कोणते आहे?
या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 तिबेट पठार. जगातील सर्वात उंचीवरील पठार हे तिबेट पठार आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण नव्हते? खालीलपैकी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण नव्हते? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष नव्हते. आणि मित्रांनो, दादाभाई नौरोजी, जॉर्ज आणि बेजंट हे राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न आहे, सावित्रीबाई फुले यांचा जन्मगाव कोणते आहे? सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव कोणते आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 नायगाव. नायगाव हे सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव आहे. पुढील प्रश्न आहे, पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अवयवाचा प्रकार आहे? पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अवयवाचा प्रकार आहे? खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 तुलनावाचक. पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा हे तुलनावाचक या शब्दयोगी अवयवाचा प्रकार आहे. पुढील प्रश्न आहे, तेवढे राहिलेले लिही हे क्रियापद कोणता अर्थ सूचित करते? तेवढे राहिलेले लिही हे क्रियापद कोणता अर्थ सूचित करते? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 आज्ञार्थी. तेवढे राहिलेले लिही हे क्रियापद आज्ञार्थी अर्थ सूचित करते. पुढील प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 इंदिरा गांधी. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान हे इंदिरा गांधी हे होत्या. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच इमारत कुठे आहे? जगातील सर्वात उंच इमारत कुठे आहे? खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 बुर्ज खलिफा. बुर्ज खलिफा हे जगातील सर्वात उंच इमारत आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, बुर्ज खलिफा हे दुबई या शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील इन्सुलिन पातळीवर नियंत्रण खालीलपैकी कोण करते? मानवी शरीरातील इन्सुलिन पातळीवर नियंत्रण खालीलपैकी कोण करते? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 स्वादुपिंड. मानवी शरीरातील इन्सुलिन पातळीवर नियंत्रण हे स्वादुपिंड करते. पुढील प्रश्न आहे, मुघल घराण्याचा संस्थापक कोण होता? मुघल घराण्याचा संस्थापक कोण होता? हा प्रश्न मित्रांनो आरोग्य विभाग परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 बाबर. मुघल घराण्याचा संस्थापक हे बाबर होता. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, बाबर यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1483 साली झालेला होता. पुढील प्रश्न आहे, भारतामधील कोणत्या राज्यांमध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहेत? भारतामधील कोणत्या राज्यांमध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 राजस्थान. भारतामधील राजस्थान या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पाणथळ प्रदेश आहेत. पुढील प्रश्न आहे, नाशिकला पश्चिम भारताचे वाराणसी खालीलपैकी कोणत्या कारणामुळे म्हणतात? नाशिकला पश्चिम भारताचे वाराणसी खालीलपैकी कोणत्या कारणामुळे म्हणतात? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 खूप साऱ्या धार्मिक स्थळांच्या एकत्रीकरणामुळे. नाशिकला पश्चिम भारताचे वाराणसी हे खूप साऱ्या धार्मिक स्थळाच्या एकत्रीकरणामुळे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील विशेषण ओळखा. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 पिकलेले. पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील विशेषण हे पिकलेले आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.